नमस्कार. बुक कट्टाल्यावर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की वाचन संस्कृती राबवणं, वाचन संस्कृतीचा प्रचार करणं आणि प्रसार करणं हे आपल्या यूट्यूब चॅनलचं सर्वात महत्त्वाचं असं उद्दिष्ट आहे. आणि गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका पुस्तकाविषयी सांगितलं होतं आणि ते पुस्तक होतं वि.स. खांडेकर यांच्या आत्मचरित्राविषयी. आणि त्या पुस्तकाचं नाव होतं कहाणी एका पानाची किंवा एका पानाची कहाणी. मी ते पुस्तक साधारणतः 8 दिवसात ते पुस्तक मी वाचून पूर्ण केलं. या पुस्तकामध्ये मी वाचण्याच्या आधी या पुस्तकाविषयी अनेक प्रकारच्या गोष्टींचं मी डोक्यामध्ये गृहीतकं मांडलेली होती की आत्मचरित्र काय असतं, आत्मचरित्रामध्ये इतकं लिहिण्यासारखं काय असतं, अशा विविध प्रकारचे प्रश्न मला पडलेले होते. परंतु ज्या वेळेस मी हे आत्मचरित्र वाचलं त्यावेळेस मला खऱ्या अर्थानं काही गोष्टी नव्यानं उमजायला आणि उमगायला सुरुवात झाली. याचा अर्थ असा, खांडेकरांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये अगदी प्रत्येक पानावर जो एक आयुष्याचा सत्य मंत्र जो आहे त्या सत्य मंत्राविषयी त्यांचं आत्मचरित्र सांगत असताना लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, त्यांच्या आयुष्याची रूपरेषा लहानपणापासून तर मोठे व्हाईपर्यंत कशा कशा पद्धतीनं ही बनत गेली आणि त्या वेळेस त्यांना कुठल्या कुठल्या प्रकारचे अनुभव येत गेले, त्या अनुभवांना त्यांनी अलंकारिक भाषेतून किंवा अलंकारिक पद्धतीतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विविध उदाहरणाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विविध प्रकारचे नैसर्गिक उदाहरणं त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्यामुळेच ह्या पुस्तक वाचत असताना वाचकाला ते पुस्तक अतिशय आकर्षक वाटत असतं. म्हणजे मला चांगलं आठवतं, 3 दिवसापूर्वीची गोष्ट असेल, साधारणतः पुस्तकाची 128 ते 130 पानं संपलेली होती आणि पुस्तक वाचण्याच्या अगदी जोमात मी आलेलो होतो. मी रात्रभर जागून त्या पुस्तकाची पूर्ण 288 पानं ही एका रात्रीमध्ये पूर्ण केली. म्हणजे याचा अर्थ असा की हे पुस्तक किती सुंदरतेनं, किती सुबकतेनं लिहिलेलं असेल. आपण बघू शकता, बघा मी वेळोवेळी या पुस्तकामध्ये म्हणजे पिवळ्या मार्कने त्याला मार्क केलेलं आहे. म्हणजे जे जे कोट्स खांडेकरांनी पुस्तक लिहित असताना जे जे विविध प्रसंग कोरत असताना जे जे कोट्स लिहिले आहेत, त्या कोट्स जे आवडलेत त्या कोटच्या खाली मी अंडरलाईन देखील केलेले आहेत. म्हणजे इतकं सुंदर पद्धतीने त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. आणि इतकंच नाही तर आपण कुठल्याही प्रकारचं आत्मचरित्र ज्यावेळेस वाचत असतो त्यावेळेस ते आत्मचरित्र वाचत असताना आपल्याला देखील त्या गोष्टीची जाणीव ही आपसुकच होत असते. आणि अर्थात तुम्ही विचार कराल की खांडेकरांचं एक मला खूप गोष्टीचं नवल वाटतं. त्यांना वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा जो चष्माचा नंबर जो होता तो -10 आणि -12 होता. खांडेकरांची प्रवृत्ती जी होती, त्यांचं जे शरीरयष्टीची होती ती मध्यम बांध्याची होती. लहानपणी त्यांचं शरीर खूप अशक्त होतं आणि इतक्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात लेखन प्रपंच जो आहे तो लेखन प्रपंच केला. त्यांनी 16व्या वर्षी त्यांचं एक नाटक लिहिलेलं होतं. अर्थात ते नाटक तितकंसं चाललं नाही, त्या नाटकाला कोणी प्रेक्षक मिळालं नाही, त्या नाटकाला कोणी विकत घेतलं नाही, तो भाग निराळा. परंतु त्यांनी 16व्या वर्षी नाटक लिहिलेलं होतं. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या आयुष्याविषयी जे त्यांना त्यावेळचे जे महान साहित्यकार होते त्याच्यामध्ये राम गणेश गडकरी असतील, कोल्हाटकर असतील, नारायण हरी आपटे असतील किंवा अनेक अशी लोक असतील, त्यांच्या सहवास त्यावेळेस खांडेकरांना लाभला होता. आणि खांडेकरांविषयी एका ठिकाणी बालगंधर्वांनी म्हणा किंवा अजून त्यावेळेचे राम गणेश गडकरींनी म्हणा असं सांगितले होतं की हा कोल्हाटकरांचा वारसदार आहे, त्यांच्या गादीचा वारसदार आहे. अर्थात त्यांच्या कविता, त्यांचे लिखाण, त्यांची साहित्य संपदा, त्यांचं वाचन, त्यांची साहित्याविषयीची असणारी समज, या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊनच गडकऱ्यांनी त्यावेळेस म्हणजे अगदी 16व्या वर्षाचे खांडेकर असताना त्याविषयी त्या वाक्य बोललेलं असेल. परंतु लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की आत्मचरित्र वाचत असताना आपल्या सर्वांना या गोष्टींची जाणीव ही आपसूक होत असते. आणि अर्थात असं असतं की आपण आत्मचरित्र वाचत असताना आपण त्या ज्याचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे, जो आत्मचरित्र लिहितो आहे, त्या कथेतील जो मुख्य नायक आहे त्या नायकाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगाशी आपण स्वतःला त्या भूमिकेतून बघत असतो. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस मी खांडेकरांचं चरित्र वाचत होतो त्यावेळेस मला अनेक ठिकाणी जाणवलं की खांडेकरांचं आयुष्य आणि माझं आयुष्य हे
बहुतेक प्रमाणात समय बहुतेक प्रमाणात मिळता जुळता आहे. अनेक प्रसंग अशी होती की जे खांडेकरांनी देखील अनुभवली होती आणि जी प्रसंग मी माझ्या आयुष्यात देखील अनुभवत आहे. म्हणजे काय, आपल्याला एकंदरीत आत्मचरित्र वाचून, मोठ्या माणसांची आत्मचरित्र वाचून आपल्याला आपल्या आयुष्याविषयीची पुढची दिशाही कळत असते आणि त्यातून आपल्याला आपल्या आयुष्याचा मार्गक्रम जो आहे तो मार्गक्रम आपल्याला करता येत असतो. म्हणजे अर्थात मला विश्वास आहे की जर तुम्ही हे पुस्तक वाचण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला त्या पुस्तक वाचत असताना तुम्ही जर एकदा 2-4 पानं वाचले तर पूर्ण पुस्तक वाचेपर्यंत तुम्ही पुस्तक खाली ठेवणार नाही अशी मला परिपूर्णपणे खात्री आहे. आणि अर्थात त्यामुळे तुम्हाला त्यावेळेची समाजस्थिती, त्यावेळेचं राजकारण, त्यावेळेचं समाजकारण, अर्थात खांडेकरांचा काळ हा स्वातंत्र्य लढ्याचा काळ होता. 1920 नंतरचा त्यांचा मुख्यतः काळ सुरू होता. टिळकांचा काळ होता, सावरकरांचा काळ होता. आणि त्या काळामध्ये खांडेकरांच्या भूमिका कशा बदलत गेल्या, खांडेकरांच्या वैचारिक प्रवासाला कशा पद्धतीने सुरुवात झाली, त्यांच्या विचारांची जडणघडण कशा पद्धतीने झाली, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीनं खांडेकरांनी या पुस्तकामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगायची झाली, खांडेकर हे सुधारणावादी होते. कारण की त्यांचं मुख्यतः आयुष्य हे सांगलीमध्ये गेलेलं होतं. ते त्यात उल्लेख करतात की माझं आयुष्य हे सनातन अशा सांगली जिल्ह्यात गेलेलं होतं. परंतु त्यातून खांडेकर असं लिहितात की धर्माचं आयुष्य माणसाच्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे, धर्म कशा पद्धतीनं काम करत असतो आणि त्यातून त्यांनी त्यांची आयुष्याची सुधारणावादी भूमिका कशा पद्धतीनं आयुष्यामध्ये राबवली. म्हणजे एकीकडे धर्म सांभाळायचा आणि दुसऱ्या बाजूला सुधारणावादी भूमिका घ्यायची, याचं कॉम्बिनेशन त्यांनी कशा पद्धतीने केलं. या सगळ्या गोष्टींचा सुंदर आणि सुरेख असा उलगडा जो आहे तो खांडेकरांनी या एका पानाची कहाणी या आत्मचरित्रामध्ये केलेला आहे. मला असं वाटतं की वाचकांनी जरूर हे पुस्तक वाचावं आणि हे 288 पानं वाचल्यानंतर मला खात्री आहे की वाचकाला जो जे हे पुस्तक वाचेल त्या व्यक्तीला किंवा त्या वाचकाला अनेक गोष्टी ज्या आहेत त्याच्या आयुष्यामध्ये देखील महत्त्वपूर्ण वाटतील आणि अर्थात त्याच्या आयुष्यात त्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत असं देखील त्याला त्याची जाणीव होईल आणि त्यातून त्याला पुढचं आयुष्य नवीन पद्धतीनं सुकर पद्धतीनं करण्यासाठी देखील त्याला मोठ्या प्रमाणात एक मार्गदर्शकाची भूमिका हे पुस्तक दाखवल्याशिवाय राहणार नाही. अर्थात सगळ्याच प्रकारची पुस्तकं ही माणसाच्या आयुष्यामध्ये एक वाटाड्याचं काम करत असतात आणि त्यामध्ये कथा असतील, कादंबऱ्या असतील, विविध प्रकारची पुस्तकं असतील, परंतु वाचत गेलं पाहिजे ही अशी माझी प्राथमिक भूमिका आहे. आणि त्यातून मला जे आवडलेलं एक पुस्तक आहे एका पानाची कहाणी, त्याबद्दल तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये आवर्जून सांगितलं. तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मुलांना वाचनाविषयी जागृत करा. कारण की वाचल्याने माणूस वाचत असतो आणि त्यातून आपलं आयुष्य सुधारत असतं. धन्यवाद.